देवळामध्ये असं आहे की डोक्यावरती ओढणी घेतल्याशिवाय दर्शन नाही. आम्हाला मागे फिरवलं म्हणून आम्ही डोक्यावरती ओढणी घेतली आणि आता पुढचं दर्शन करायला चाललो. ज्या नागपंचमीला आपण त्या देवाची पूजा करतो त्या देवाचं आज दर्शन घेतलं मी. काहीच फायनल आमचं हा दर्शन करून झालं. आता झालं दुसरीकडे हा चामुंडा देवीकडं. काहीच आजूबाजूचा व्ह्यू बघा कसं भारी वाटतंय. हेच वाटतं चढा नाही का काय कपलू मग. बघायचं जायचं ते पेरीला बघला नाही आपण. नाही दाखवणार होता आपण केला नाही. तो बोललेला की आपण आल्यावरती करूया म्हणून. आयच टेकू खांद्यावर टेकू आयच. एक नंबर गाई सही सही कडक. एक नंबर सही. पण पुशाल का नसे अंग जा मग बिंदात जा जा. हा जा. एक नंबर गाई. जर पहिला माहिती असतं असं का असतं भाऊ. कपडे घेऊन आला तो पहिले. पाणी चलाय सगळी गाईच मजा. चला मग श्री बाबा धनसरची मंदिर एक नंबर. या गाईच बघूया कसं आहे ते. जय बाबा धनसर. गाईज मस्त बाबा धनसर आहे. शंकराचाच अवतार आहे. भरपूर अनेक ठिकाणी दगडामध्ये कोरलेल्या मूर्ती आहेत आणि तिथे पण फोटो काढण्यात मनाई आहे पण आम्ही घेतली व्हिडिओ. आता गाईज बाहेर बघा झरणे कशी वाहत आहेत. धबधबे तिथे झरणा बोलतात. आहे पण त्याला आलं देते मधील या साईडला या एकदा माझ्याबरोबर या. हे काय प्रकारे माहिती नाही. प्रत्येक दगडावरती मूर्ती आहे म्हणजे कोरलेल्या आहेत अशा. मला वाटते 100-200 मूर्ती असतील या मोठी मात्र. आणि या पाणी काही तुम्ही बघाल ना पाणी मजा केली ना. एवढी मजा. पैसा वसूल झालाय एक नंबर. आणि आम्ही 700-800 रुपयात सगळं बघा 500 असतील मोजलेत तर 500 तरी. बारक्या बारक्या पण आहेत छोट्या छोट्या. याच्यावरती प्रत्येकाच्यावरती नक्षी आहे. अशी लहान मुलाची बोला बाबा धनसरचे ते.
इकडे बघ. गाईज माकड आणि माकडाचं पिल्लू बघा कसं क्यूट आहे, एकदम मस्त वाटतंय वारी. आणि त्याने गच्च पकडलं बघा ना तिला किती भारी. अशीच घेऊन ती डायरेक्ट झाडावरती उडी मारते. नको चलो आ जाओ अभी चलके चलके ऊपर जा रहे. बसलोय थोडं पंख्यावर. आमच्या नेहमीप्रमाणे पाणीपुरी. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर मी बेला ठाकूर पुन्हा एकदा स्वागत करते. तर आज आमचा आहे लास्टचा दिवस. वाजलेत 8. आमची 10ची ट्रेन आहे. तर आम्ही निघालो लवकर कारण का तिथे 1 तास अगोदरच ट्रेन लागते. आणि आमचा हा 4 दिवसाचा प्रवास भरपूरच मस्त आणि म्हणजे चांगलं वाटलं आम्हाला. की असं वाटलं की आई ते अजून व्हावं. म्हणजे इथे आल्यावरती तीच फिलिंग होते की इथे आल्यावरती असं राहावं म्हणजे इकडेच. आणि खूप आनंदाने पण आम्ही हे केला. आता तर भेटू डायरेक्ट ट्रेनमध्ये. बघू आणि कसं वाटलं आमचा प्रवास आणि कशा आम्ही मजा केली, एन्जॉय केलं ते पण कमेंट करून नक्की सांगा. भेटू. आता आम्ही चाललो चाय प्यायला. सो काय जेवढीच पब्लिक येते तेवढीच पब्लिक जाते. आणि आता फायनल आमची चेकआउट झालंय. जय माता दी. आणि आता आम्ही चाललोय. आमची ट्रेन आता आहे 10ची. आणि गाईस एवढीच पब्लिक आता भरलेलं आहे. एवढीच पब्लिक. नुकता कोणती तरी ट्रेन आली तेव्हा बाहेर आली. शांताबाई घरी हा जन्नतच बोला गाईस. एक नंबर वाटतंय. सकाळ सकाळ वातावरण. किती वाजले आता वाजलेत 8. एक तास अगोदरच लागते ट्रेन ती. ये बाबले. आणि आम्ही स्टेशनला पोहोचलो म्हटला. आणि या बाजूला श्रीनगरला जाणारी ट्रेन 8 वंदे भारत 8:35ची 2 तासाचा काहीच प्रवास असतो इथून 18 ते श्रीनगर. आणि आतमध्ये सुविधा आता कधी बसलो नाही पण बाहेरून आम्हाला दिसतंय की फ्रीमध्ये पाणी वगैरे आहे, सगळं आहे. इथून मला वाटतं की ती 600 रुपये तिकीट आहे श्रीनगरचं. पण भारी वाटते ट्रेन. बाहेरूनच मस्त वाटते ट्रेन. आणि काही ट्रेन काय जास्त मोठी पण नाही छोटी पण एकदम मीडियममध्ये आहे. 1 2 3 मला वाटतं 10 डब्यांची आहे वाटते. 10 पण नाही 8च दिसतात. 5 6 7. मी पुढे आली आहे. बघूया कशी चालते ती ट्रेन. 1 नंबर सुसाट पळणारी ट्रेन आहे. आणि काहीच आपल्या मुंबईमध्ये मेट्रो आहे ना सेम तशीच आहे पण मेट्रोपेक्षा फास्ट आहे वंदे भारत. ही चालली श्रीनगरला. हॉर्न बघितलं आयुष्यपद. हॉर्न 1 नंबर आहे. कान फाटलं. सुटली. आणि काही याच्यामध्ये वॉशरूम वगैरे म्हणजे टॉयलेट वगैरे एकदम क्लीन. तुम्हाला एवढीशी घाण पण ना दिसणार. ही चालली आहे श्रीनगरला. काहीच काश्मीरला चाललेली ट्रेन आहे. आणि काल आम्ही त्या ब्रिजवरनं गेलो त्या ब्रिजवरनंच जाणारी ट्रेन आहे ही. तर काहीच आम्ही फर्स्ट AC मध्ये चढलोय. आणि त्याच्यातले रूम बघा 1 2 3 आणि मोठे आहेत. त्याच्यावरती मला 2 जण झोपू आपण.
एसी असं आहे मागे टेकायला वगैरे. आणि डोर आहे, एक प्रकारे डोर आहे. आणि हा कपलसाठी आहे, 1-2 कपलसाठी. हाचा 4 आहे. हे आपल्याला बरे आहेत उलट. हा डबलचा कपलसाठी कपल. आणि काहीच पहिले गोष्ट म्हणजे बघा मस्त काय आरसा वगैरे आहे, एक नंबर. याची तिकीट 5,500 तिकीट आहे. येऊन जाऊन 11,000. येऊन जाऊन 11 ना. मग जायचं 11,000. जावाचं 11,000. वैष्णवी फिरीन त्यान. आपल्याला उलट घेतलं 5 जणांना तरी होईल. बाहेर पड चल. आणि काही वॉशरूम असंच आहे, असंच आहे. फायनल आमची ट्रेन सुटली. काही 4 दिवसाचं पाणी आम्ही आता बघतोय. वरती बघ किती पडते पाणी डोंगरावर. काय गे काय आलं ना अजून. अर्धी कोवारी येऊन दिसणार. चलो बाय बाय कटरा. चालो गेली आम्ही. गाईज लयच पाऊस पडतोय वरती. आता फास्ट झाली गाडी. तेवढी फास्ट आणि स्लो आहे उलट जरा फास्ट नाही. जरा वाटते पण फास्ट आहे ट्रेन. चिनाबा ट्रेन मध्ये भीक मागायला कसे येतात तसे. सो गाईज आता वाजलेले आहेत 10:30 आणि आम्ही आता झोपायची तयारी. जेवण वगैरे झालंय आमचं मस्तपैकी. आणि आता आम्ही झोपायची तयारी करतोय. मस्तपैकी आटलंय. आणि इथे हिनाबाई बसली आहे. चिने हाय कर. हाय गाईज बोल. आमचे आणि गाईज समोर मस्तपैकी कॉमेडी चालली आहे यांची. हा तिची मस्तपैकी टिंगल उडवतोय. डायनासोर आहे ऊपर बोलतो. मंकी बोलते खाना कर. सांग आज आमचा लास्टचा दिवस आहे. सब्सक्राइब करने के बाद मुझे देखना. क्या हो गया? क्या हुआ? गुड नाइट. अगर अब एक शब्द भी निकला ना मुंह से, देख वहाँ लेट जा, उधर मुंडी करी. भैया लाइट बंद करो, आप छोड़ो. पूर्ण कॉमेडी चालू आहे. आम्हाला मस्त की दिल्लीला एक फ्रेंड्स भेटले 3. खूप कॉमेडी चालू आहे त्या लोकांची. ये शक्ल नहीं दिखानी वरना इसमें धारा लग सकती है. जरा गाइस इसको देखना जरा. ब्लॉग के लिए आपको परमिशन लेनी पड़ेगी मेरा फोटो दिखाने के लिए. तो तेरा मुंह तो अनब्लॉक कर दे रहा है. ब्लॉगिंग कहाँ से शुरू हो गई. और एक ही ऊपर बड़ा डायनासोर बैठा.
आप बोल डायनासोर। डायनासोर ये रहा। फुल टू कोविड है गाइस। दूसरों को भी सोने दो, वो बच्चा भी देख रहा है। तुम अबे तो लाइट तो तू ही बंद करेगी यार। भैया लाइट बंद कर दो। हमारा ऑपरेटर भाई ना तो कोई इसका फोन खराब हो जाए। ये कौन चलाती जय माता दी? आप ही का है वो? भाई ये तो मेरी आवाज चल रही है। वो आप ही की आवाज है। ओए नहीं अंकित भाई बहुत मजाक हो गया। हट दो चलो। मत कर यार, बत्ती मत कर यार, सोने दे अब चल। बंद कर। ये क्या हो रहा है भाई? अपने एक फ्रेम के लिए तुम दोनों कैमरे को चालू कर रहे हो मेरे लिए। अभी सच्ची में पता है वहाँ पे पुलिस वुलिस सब आ जाती है, गेट वेट सब बंद करा देते हो। शक्ल दिखाई हुई फिर अपनी? हाँ मैं जब समझ। अबे महाराज जाते हुए आती हो। सिमरन शक्ल दिखाई हो? मैं सीरियस बात कर रही हूँ, नान की नौटंकी कर रही हूँ। चल इसको बंद कर। तुला गाईस भाऊंना ती सांगते लाईट लाव बंद कर, भाऊ ऑपरेटर झाले। हा इथं ओए चल लेडा। मैं मारूंगी पर आगे मैं। वो तो लेटा हुई है लाईट तो बंद कर। इना यार ये लाइट काय आहे? लाइट ऑफ कर दो। काय हो भैया लाईट बंद कर दो। झाला? हा? लाइट बंद करा। मेरे काली माता बन गई देख। मैं पागल है क्या? मोंजुलिका मोंजुलिका देखिए आपने कभी मोहनजोड़ी को? देखा है पिक्चर में अक्षय कुमार के। भाई सब बंद कर दो। सो गाईस आता वाजलेले 11 11:30. आम्हाला यायला संध्याकाळी 5 वाजता. सो गाईस फायनल आम्ही आलो. आता 15 मिनिटाचा अंतर आहे बँड्रा टर्मिनसला. आणि लास्टचा चिना टॅमॅटो सूप पिते आणि लास्टचा विमल खाता बोलूच पण केसरी. आणि आमचा मस्तपैकी प्रवास झालेला आहे 5 दिवसाचा. येऊन जाऊन तिथे राहून वगैरे मस्तपैकी प्रवास झालेला आहे. जे आणि बुट्टा 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 दाखव बुट्टा दाखव ना आणि बुट्टा. आणि पहिली गोष्ट चिनाची लय मजा झाली. हा एकटीच पडली. जे पाहिजे त्या खावाला सम्या बाबा खावाला जे पप्पा यो पाहिजे ही नाही. मस्तपैकी आता उतरू घरी जाऊ आणि आंघोळ करू. हा मग कपडे घालू. मग लगेच झोपू. जाऊन झोपू. जय माता दी. जोर से बोलो. जय माता दी. घरात लावून बुट्टा खाई. बुट्टा बुट्टू तिला कसं लागतं टॅमॅटो सूप? भारी भारी लागतंय. तुला काही बी दिला तर भारीच लागतंय ग असली. गाईस फायनल आता बसलो टॅक्सीत घरी जायला. आणि अवतारा बघा मस्त पैकी एकदम तेलुगल्यात आलो. आणि आम्ही घरात आंघोळ करेल. जाऊन झोपेल. झोपी. मग आम्ही